मित्र हो, नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याचं जे प्रकरण समोर आलं आणि या प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा रुपाली पाटील चाकणकर यांच्या नावाची खूप चर्चा झाली. प्रसार माध्यमामध्ये काही दिवस फक्त त्यांचंच नाव होतं. अशोक खरात यांच्यासोबत त्यांचे काही फोटो समाज माध्यमावर व्हायरल झालेले होते. मोठी चर्चा होत होती त्यावेळेला त्याची. याच प्रकरणानंतर रुपाली पाटील चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा सुद्धा राजीनामा द्यावा लागला. राष्ट्रवादी पक्षातलं पद सुद्धा त्यांना सोडावं लागलं. त्यानंतरही रुपाली पाटील चाकणकर यांच्यावर टीका होत राहिली. अगदी खरं तर अलीकडं काही दिवसापासून हा विषय तसा थोडासा मागं पडलेला आहे. पण त्यांच्यावर जी टीका होत राहिली त्या टीका करणाऱ्यामध्ये त्यातल्या त्यात शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी चाकणकर यांच्यावर टीकेचा भडीमार केलेला होता. सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमावर सुद्धा रुपाली चाकणकर यांची मोठी चर्चा होत राहिली. लोक वाटेल तसं लिहित होते, वाटेल तसं बोलत होते, कमेंट करीत होते. आता कुठं हा विषय मागं पडला आहे असं वाटत असताना रुपाली चाकणकर यांनी पोलिसात धाव घेतलेली आहे. आपले फोटो आणि व्हिडिओ वापरून खोटे सगळं हे करून त्याचबरोबर दिशाभूल करणारी, खोटी आणि आपली बदनामी करणारी माहिती प्रसारित केल्याचा आरोप सुद्धा रुपाली चाकणकर यांनी आता पोलिसांकडे केलेला आहे. आपल्या तक्रारीमध्ये त्यांनी म्हटलेला आहे. सोशल मीडिया बरोबरच इलेक्ट्रॉनिक माध्यमांनाही त्यांनी जबाबदार धरलेलं आहे. सोशल मीडियातील पोस्टवर अश्लील, अपमानास्पद आणि लैंगिक स्वरूपाच्या प्रतिक्रिया देऊन आपली बदनामी करण्यात आलेली आहे. त्याशिवाय विविध व्यक्तींनी सुद्धा आपले फोटो, व्हिडिओ वापरले आणि आपल्या बाबत आरोप केलेले आहेत असंही त्यांनी पोलिसांना दिलेल्या आपल्या तक्रारीत म्हटलेलं आहे. पोलिसात तक्रार देताना त्यांनी काही नावं सुद्धा दिलेली आहेत. त्यामध्ये संगीता तिवारी, ॲडव्होकेट अशोक बाबासाहेब बेदरे, अश्विनी खाडे, महादेव बालगुडे, हनुमंत गलगटे, वर्षा कांबळे, राजश्री सिंदर, गणेश लोखंडे, हेमा पिंगळे, रंजना देशमुख, लॉजिकल सिद्धांत, रुपाली पाटील ठोंबरे, सुषमाताई अंधारे, योगेश सावंत आणि दीपाली सय्यद. दीपाली सय्यद म्हणजे त्या एपस्टीन फाईलमध्ये जी रुपाली चाकणकर यांची भूमिका करतात त्या अभिनेत्री दीपाली सय्यद आणि डॉक्टर आशा मिरगे. त्याचबरोबर मोहसिन शेख यांच्या फेसबुक, इंस्टाग्राम किंवा यूट्यूब खात्यावर आपल्याला आपल्याबाबत पोस्ट आढळून आल्याचं त्यांनी या तक्रारीमध्ये नमूद केलेलं आहे. या पोस्टनंतर मिलिंद मारुती गोरे, सपनानंद किशोर राऊत आणि इतर अनेक व्यक्तींनी अश्लील, अपमानास्पद आणि बदनामीकारक स्वरूपाच्या कमेंट केल्याचा आरोप चाकणकर यांनी केलेला आहे. या प्रकारामुळं मनास लज्जा उत्पन्न होऊन मानसिक त्रास, त्याचबरोबर सामाजिक मानहानी सहन करावी लागल्याचं सुद्धा रुपाली चाकणकर यांनी आपल्या या तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे. या सगळ्या संबंधित व्यक्तीच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी तर त्यांनी केलेलीच आहे. शिवाय त्यांनी सोशल मीडियावरील पोस्ट, लोकांनी केलेल्या कमेंट याचे स्क्रीनशॉट आणि अन्य काही कागदपत्र पुरावे म्हणून पोलिसांकडे सादरही केलेले आहेत. रुपाली पाटील चाकणकर यांच्या तक्रारीनंतर आता पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. पुण्याच्या शिवाजीनगर पोलिसात तब्बल 19 जणांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळं विस्मरणात जात असलेलं हे प्रकरण आता पुन्हा एकदा ताजंतवानं झालेलं आहे. यानंतर आता राजकीय पडसाद कशा पद्धतीनं उमटतात हे सुद्धा पाहावं लागेल. नक्की उमटणार. किमान सुषमाताई अंधारे आणि रुपाली पाटील ठोंबरे यांच्या तरी काही अशा कडवट, आक्रमक प्रतिक्रिया समोर येण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. पाहूया काय काय होतंय ते.
मित्र हो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.